मरणाचं काम पडले. हा सकाळ धर ना कुठे गेलेत काय माहिती. माणूस ना काय बोलला नाही ना फायदाच घेते. हा सकाळ धरणं करते करते करते. गुरांना चारा घालायचा आहे काय ना. जसं दूध काढून दूध घालाय गेलेत ना तसे तिकडच आहेत. माणसाने एकट्याने किती तर करावं बरं. हा कुणा कुणाला तोंड देवा काय माहिती. वैताग आलाय नुसता. एकटीने मरमर मारायचं नुसतं रानात. आणि बाबा एक काम केलं ना तिकडे जाऊन बसतो गावात. एकटीच बोलत रे काय कोणी गप्पा मारा नाही लागत तुझं चांगलं भारी काम आहे. हा ना गप्पा मारायला लागत नाही काम कोणी करत. मोठे मोठ्याने बोलत होती लय भारी मधून बोलत होती. मग आता हायच कोण मला. तुम्ही हाय तुम्ही जाता दिवसभर गावात जाऊन बसता. लाकडांबर गप्पा आणत होती. आता हे सोबती माझे हे झाड झुडप लाकडं हे इळे असे. बरं असे म्हणजे काय डोक्यात बिक्यात आणते काय. आता काय एवढी हिंमत माझी डोक्यात हाणायची. तुम्ही जसं वय कमी होईन तसं आहे ना तू वेगळं चालू होतंय बाबा. काही वेगळं चालू होतं. मग आता काय इळा उघडायला लागली होती आता म्हणलं काय डोक्या बिक्यात आणते काय काय कपडे असे कपडे घालून जात वय राहणं. आता नाही तसं करूच काय एक काम कर ना वय इकडे 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 दाबदडप करण्यापेक्षा एक काम कर की चल ना सासरवाडीला. आता घेते ना असं आले आता दोंडाचा महिना झालाय ना लगेच सासरवाडीला चल. बघ आता त्या दोंड्याहून देणार आलंय जावायचं आणि लिकींचा फोन आलताय आम्ही येतोय म्हणून. हा बघ ना आता 8 दिवस झालंय. आता बाय आता ही कायला पिढा. एक काम करायची का हा ती यायची आता आपलं चालायचं दोघांनी सासरवाडीला. आता झालाय की धोंडा काय परत जायचंय सासरवाडीला 10 वेळा. आणि मग आता हे कशाला याच्यात आपल्या पोरी जावाय कशाला येणार आहेत. काय माहिती बाबा. माझं अरे तर माहिती डोकंच- डोकंच आवड झालंय मला तू सांग. माझं तेच झालंय धोंड्याच्या वेळेस किती वैताग दिलं या जावयांनी. नको नको तोंडाचं पाणी पार पळालं होतं. मला एक सांगतो येते दोन्ही काय विचार करून येतात का काय संघच इकडे काहीच काय कळना बाई यांचे फोन मेनू होतात आपल्या परस्पर. होत असन चांगलं काय इकडे काय साडू साडू चांगले येतात इकडे लाडू खायला. पण आपलं पर दिवाळ काढून जातेत ना लाडू खाऊन. आता दिवळ बिवळ तसलं काही डोकं चालवायचं नाही आता. अहो, आता काय जावई सूक्ष्म आले आहे ते. म्हणले ना तर चटणी भाकरीवर भागणार आहेत का. हा तसं बी हो. की केले बाई आपण जे खाल्लंय मी ते. काही नसतो करीत इथं बघ ही माय चालल्यात हालन हे कुठं. जावई पुढे असंच हा जात जाऊ. नाही एक डोकं लावा आपण थांब. ते त्यांची मजा करतो आता तुला सांगून उपयोग नाही त्याचा. मी लावतो डोकं बरोबर. बरं, पण मला सांग थोडं फार तरी. नको तू गप मी बोलायला लागलो मग ऐक. बरं त्यांना बी असा सासरा आणि सासू कुठे जरी भेटली ना हा. आहे तिथून पुढं बरोबर हा त्यांची बघ कशी तुमच्या जिरलं. हाला मी हा देते. या काम कर येत आलं काम बंद कर आता. हा. आपण आहे ना तिकडे त्या नारळाची ना आंब्याची झाड आळी करू. चला हा तिथलं गावात काढू. चल चल मग तिथे इकडे तिकडे बघत बघत येते तिकडे काय रे. पण मला एक सांग रे तू हा. ह्यांना काय लाचा बिस थोड्याफार आहे का नाही. आता असते तर कशाला आले असते. अरे इकडं सासऱ्याचं काय चाललंय, लाजा काय तिथंच नाही. घरी सोडून बरं येते मी तिकडे. म्हणतो पोरी लय मानल्या हा. जायचे आमच्या आई बापाकडे तर ह्यांना लाजा पाहिजे ना ह्या जावाय म्हणणाराला. चला म्हणलं की लगेच बोंबलत निघत आपण आपल्या पोरींना लाजा पाहिजे ना. ह्यांनी कशाला म्हणायचं. एक काम केलंय का हा? घराला कुलूप लावलंय का. घराला कुलूप लावून आले मी. आली ना हा. मग जाऊ दे तिकडे. मग म्हणते इथं नाही तर काय घरी गेले कुठं हा, तरी. चल पण आपला तुम्ही काय सांगितलं होतं. नाही मी काय नाही म्हणलं आता यायच्यात म्हणलं मी कशाला काय म्हणू. मग तू यायचं म्हण तुम्ही काय बोलल्यावर ते म्हणते ना खरंच कुठतरी गेलेत का नाही नाही मी तसं काय म्हणलो नाही त्यांना. नाटक करते. नाही नाही नाटकाच काय मध्ये आता बघ आता पोरींना माहिती वावर शिवर सगळं माहिती जिथं नाही तिथं येते त्यान. हे बांधून नाही घेतलं हो तुम्ही. हा जाऊ दे बांधायची काय कवर बांधी त्याला ती खालीच येते हो? मोकर आपलं हे करायचं त्याच्यात मी काय गाबाळ काढ. म्हणते? काय म्हणते होय? यातलं गाबाळ तर काढलेलं मी त्या दिवशी आळ करायचंय थोडं. त्याला खत टाकावं लागेल आता. मी काय म्हणते काय? पुढल्या वर्षाला आंबा येतील. कलम आंबा आहे ना यो. आणि ती जावाय देखता नको म्हणू काही नाही तर तो पुढच्या वर्षीचं नाव जर घेतलं ना ती तवर यायच्या आत तिथं हजर राहते. मी काय म्हणते जावायला जर माहिती झालं की आंबा आलाय जावाय का आंबा संपूस तर हालत. ती दोन्ही बी जावाय ना 2 नमुन्याची इथं त्यांना त्या आंब्याचं पुढच्या वर्षीचं काहीच म्हणू नको. हो हा. एवढं कसं हलकट हो आपलं जावई. आता काय त्यांच्या घरी काही भेटत नसेल त्याच्यामुळे येतात आपली बी. आपल्याला काय आले बाई. राम 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 राम. आता आले होय. घरी गेलो आम्ही तर घरी कुलूप होतं. असं घराला कुलूप लावलं तुम्ही. लावलं असं असू दे, कुत्रे असू दे. मांजराला येतात ना हा, काय होतं म्हणून घुसतेत घरामध्ये म्हणून लावलं. हा लय कुत्रे येतात. कवा बोंबलत नाही का त्यात कुंकड बी हा ना घुसते त्याच्यामुळे ना आम्ही कुलपत लावतोय सध्या. ओ पप्पा काय तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. नाही नाही, नक्की काय नाही म्हणायचं मला. असे अरे. मोकाट सोडलेले कुत्रे. काय होतंय इकून कुत्र आलं ना की ते घरात घुसाय बघा ते हा त्याच्यामुळे ना हिला म्हणलं कुलप लावून घेत जा. हा ते आपलाच आहे आपलाच. हा आंबे आलेले दिसतायत नाही बरेच. नाही नाही, ह्या वर्षी नाही गेले आता. तुटले आता त्याचं काय काय माहिती आंब्याला आंबाचे आहे ना. हा म्हणजे एक आला होता त्याला लय नव्हती. असं कसं काय
आता दरवर्षी तर एवढे आंबे आता येतात. तुला कसं सांगू का पुढच्या वर्षी यायला बसले ते आंब अहो नाही नाही काय ना अहो त्या कलमवाल्याने काय म्हणलं तुम्हाला माहिती नाही का काय म्हणला अजून ना 5 वर्ष काय आंबा येत हा नाही नाही येणार नाही येणार 5 वर्ष येणार नाही नाही येणार आई मला असं वाटतंय का तू आहे ना मुद्दाम म्हणती असं. बघा आता मी कशाला मुद्दा म्हणून नाही नाही ते कशाला म्हणेन ती काय म्हणेन मी कशाला म्हणू मुद्दा नाही, नाही, तू तर माझी लाडाची पण आहे तुला गं. काय करायची कावा येऊ दे तुला काय करायची ते मग मला खायला नको का मग आल्यावर तुला जाऊ घेऊन दे. येईन ना आपल्याला असं पण आमरस खायचं नव्हतं आपण चिकन हा करा ते काय हा? काय असं? चिकन हा त्याचं काय झालं माहितीये का पप्पा हा आता तुम्हाला तर माहितीये आमच्या तिकडं ते बॉयलर भेटतात हा हा, ते हा. काही एवढे चव देत नाही बरोबर आहे बरोबर मग त्याच्यामुळे आहे ना हे मला काय म्हणले माहितीये का हम्म. मस्त आहे ना गावठी कोंबडीचा आहे हा. ना बेत झालंच पाहिजे अरे देवा काय आता काय करू मी काय झालं ए, थांब, थांब. आता आता अरे अरे तसंच झालंय इथं काय झालं तुला माहिती का काय ती दोंडा संपला का हा अरे जी गावरान कॉमेडीला रोग रोग आला आलाय. ना अख्ख्या गावात कोंबडीच नाही राहिली बाबा तेच ना हा म्हण जे राहिलीच खाईल ते नाही. गेला जे खाईल ते जाणार अहो मग तर चांगलं झालं ना एक काम करा चिकन बिकन राहू दे बाजूला बोकड्याचाच 1 किलो घेऊन ये. बोकडाचं हा हा चाल आमच्या गावात काय झालंय बोकडाचं बंद करून टाकलं ती हा. म्हणली आता कापायची नाही दोंडा संपला बंद सगळं हा, बंद, बंद हा, करून बंद. टाकलं सगळं अहो पण असं कसं एखाद्याला जर खायचंच असेल मग अहो मग एखाद्याला जर खायचं असलं ना त्यांनी त्यांच्या गावाहून घ्यायचं आणि इथं घेऊन यायचं मग आधी सांगायचं ना आम्ही घेऊनच चाललो मग एक काम करा कसं ना काय आणलं असतं काही पण काय बोलताय अगो तुला माहितीये का अहो आपण कसं आणणार तुम्हाला काही कळतं का नाही 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 कसं आणणार म्हणजे पिशीत आणायचं हा, पिशवीत बोकड बसणार आहे का अहो, पप्पा आणलं असतं पण आता ते जाऊ दे आता तुमच्या गावात आलं ना आम्ही हा 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 तुम्ही सांगा ना इथं नाही नेम बदलली आज सगळी काय नेम झालंय बदलली. मीटिंग झालेली त्या हा दिवशी. मीटिंग मध्ये आणि सगळं सांगितलंय जो हत्या करायची नाही जो पाहुणा रावळा येईन त्याला जर वाटलं खायचंय तर त्याने त्याच्या आणायचं. तिकून घेऊन यायचं हा. आणि इथं समजा बा त्याचा पाहुणचार करायचा असं असं काही नियम असतात नियमात नाही ना आम्ही नियमाचं पालन करतो अजिबात जमणार नाही पुढं काय गावात बरं राहायचं ऐका ना आपल्याला हा. मग मी काय म्हणते बोकड नाही तर नाही मग मस्त पैकी ना पुरणपोळ्या वगैरे ते पण चालेल त्याचं कसं आपल्याला झालंय? असं काही आंबे नाही पण आले non-veg असतील, च आंबे पण. पाहिजे आमरस बिमरस ते आंबट पोळे बनवा अहो 8 दिवस झालं नाही खाल्लं आमरस आणि काय सारखं सारखं खाता आणि काय ठरलंय आपण रात्री दवाखान्यातून नाही झालं का? असं माझ्या पोटात दुखायला लय लागलं त्या दुखत होतं. पोळ्यानी. अहो मामी तुम्ही एकटे खाल्लं ना त्याच्यामुळे दुखत असेल पोटात हा असंच असणार आहे नाही नाही कसं झालंय आता आहे ना शक्यतो डॉक्टरनी सांगितलंय घरात गोड करू नका हा डायरेक्ट निर्णय हा ना आम्ही सगळ्या नियमाचं पालन करणार मी काय म्हणतो तुमच्यासाठी दुसरं काहीतरी बनवा नाही 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 त्याच्यासाठी ओ, चटणी मिरची काहीतरी बनवा ना अहो, यांच्यासाठी थांबा तुम्ही माझ्याकडे एक ऑप्शन आहे ना गोड बनवायचं नाहीये ना हा. मग मासवड्या बनवू ना आपण हा, तसलं तर खाऊच नका म्हणला त्यांची तुला बिलाप लागली टाकून जबाबदार नाही अहो, याने कुठं तुला लागणार आहेत का? अजिबात नाही जमणार नाही हरभऱ्याची डाळ हा पोटाला पचत नाही पचत नाही. हा. ती ती मग जमणार नाही पुरणपोळ्या कशाच्या हरभऱ्याच्या हा. डाळीच्याच ना आई मला असं वाटतंय तू आहे ना मुद्दाम करते बर का सगळं डॉक्टरने असं सांगितलंय बरं का, जर पाहुणे रावळे आले तर पावशेर मिरची त्याच्यात लसूण आणि वाटा असं पाहुणचार असतं. डायरेक्ट पाहुणे- सांगितलंय गप खाऊ द्या म्हणले काय तोंडाला. खायचं ते. चमच्यानी खाऊ द्या हाताने खाऊ द्या कशी बी खाऊ द्या आणि शक्यतो जावाय लोक लेख आल्यावरच करा म्हणजे असं डॉक्टरांनी सांगितलं हा डॉक्टरने सांगितलं. डॉक्टर म्हणले जर जावायचं तोंडाला चव नसेल चव हा, वाढेल, तर चव वाढेल. लसूण घातला ना मिरची मध्ये एक हा. नंबर खूप चव लय म्हणला लय किती किती गेली म्हणजे तुमची अशी इच्छा आहे का हा. आम्ही बसलंच पाहिजे ह्याच्यावर नाही नाही ते तुम्ही ठरवा किती खायची ती खाण्यावर आहे एवढे लांबून पेट्रोल जाळून आलो काय उपयोग झाला नाही नाही नका का ना आता मागच्या आठवड्यात काय थोडा उपयोग झाला का तुमचा नाही 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 मला तर असं वाटतंय उपयोग? तुम्ही दोघं आहे ना मुद्दामच करताय तुम्हाला आहे ना आम्हाला खाऊ घालायचंच नाहीये काही हा. जा बाबा तुम्ही असंच करत राहतात तू म्हणते ना तसं तर तसं माझं काय नाही नका खाऊ आले तर जा मग आपल्या गाडीवर बसू आपलं नाही, चहा दुसरं पाणी काहीतरी करा पर्याय बघू एक आपण. सांगू का हो दुसरं काहीतरी चांगलं बनवा. मला सासरवाडीला जायचंय हा ना मला कपडे नाही राहिले ती म्हणली घेतो एखादा ड्रेस मग आम्हाला जरा गडबड आहे चल अहो, तू एक काम कर माघारी आल्यावर बोलू बाकीचं हे चल आपल्या येतो आम्ही. सासरवाडी जायला हो, येतो. जावाय काय होते मला नाही राहिले कपडे मी आलो सासरवाडीहून जरा मला काय वाटतंय माहिती का आपण आहे ना आज काही पण करून आहे ना इथून जेवूनच जायचं त्याशिवाय जायचंच नाही जेवल्याशिवाय इथून हा अरे पण घराला कुलूप आहे ना कसं जेवून जायचं बघू ना त्यांना थांबवतं खरं आधी चला लवकर चला गेली असते ना ती लय भामटा जावई आणि त्याच्यावर पोर पोर आपली पण अरे आपल्या नाही नाही बाजूने नाही बोलत नाही, अजिबात नाही पोरगी तर तुला सांगू तू पुढचंच राहणार नाही ती पण आपण आहे ना गपची बघायचं बरं का नाही तर पाहिलं की परत इथं येते यांना. गेले असते यांना नाही म्हणजे नाहीच काही कळून द्यायचं गेले असते मॅडम. जेवायचं मामी काय तुम्ही नाही, इकडं काय करताय काय नाही करीत येते ते ना गावात झालंय तेव्हा ते थोडं हे करीत होतो हे कोणतं खुलप नाही तुमचं एवढ्याले नाही त्याच्यात आहे ना उली उली गाबाळ आलं होतं ती काढीत होतो बाकीचं आता काय होय. नाही. हा 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 हा
कशी काय आली? आज तुम्हाला भेटायला तुमची आठवण आली, आलो. ती म्हणली माझ्या मम्मीला भेटायचं, मग आम्ही आलो. मला वाटलं विसरले. असं किती महिने झाले गेलेले लय आठवण आली तुझी तुला. आता 2-3 दिवस झाले आता. दोन महिना संपून 3 दिवसात मम्मीची आठवण एवढी येते वरती दे. हा. लयच तुम्हाला जावय मी तिच्या सोबत आलो. मामी पुला या थोलं येवले गावतात नका थांबू. कसं होतं जावय मामीला आहे ना गावताच लय ना आधी. तुम्ही पहिल्यापासून गावतातच घेऊन जातायत का त्यांना फिरायला? गावताला हा. खुरपायला गावतात. काय होतं काय काढायचं म्हणजे शेळ्याला गुर- खुरप बिरप सगळं. गुरांना आहे ना गावात आणावं लागत ना. हा. तेव्हापासून लय ना आधी तिला गावताचा. हे काय? अच्छा. होय जावय. हा. आणि तुम्ही कसं काय एवढं जलद येणं केलं? पप्पा ते काय आमच्याकडे गाडी नाही ना, म्हणलं तुमच्याकडून गाडी घेऊन या. म्हणजे अगं आई ते काय आहे, मोठ्या जावेकडे गाडी आहे ना, पण आमच्याकडे नाही ना, म्हणून म्हणलं धोंड्यात तुमच्याकडून गाडी घेऊन द्या. काय यार गाडी लगेच घेतली नाही काय झालंय? काय झालं? वाटतं मला हे अरे तिथे काय काय मोकार होते गाडी ती. नाही म्हणते ती नाही गाडीचं काय नाही म्हणली. हा, राहू दे जाते का अरे काय? दवाखान्यात जायला तिथे पैसे नाही तू गाडीचं कशाला नाव घेते? तो तिला ते अटॅकचा प्रकार वाढतो. नाही नको म्हणते ती जाऊ दे. टेन्शन आलं मला. येतोय का? अरे आता अरे तिथे आता तरी नाही म्हणा नाही लागत गाडी. बरं आई नाही लागत गाडी. हा म्हणजे जरा बरी होईल ती. नाही म्हणली इथं का? दवाखान्याची पंचायत नाही म्हणली बाबा ती अरे नको. बापरे, तुझी आई तर लयच भामटी लय. जावई काय म्हणले का? नाही नाही काय काय नाही नाही बोललो. त्यांच्यात वागत चाललंय जाऊ दे तू नको लय मोकर ताराच घेऊ. नाही ते लय दुखतंय. देशील सोडून तर उद्या वाढन ग बस. नाही नाही नाही. ते त्याचं गाडी- कसं आहे तुम्हाला सांगू का गाडी मी तुम्हाला घेऊन दिली असती बरं का हम्म. पण मलाच कपडे नाहीत घालाय. अरे हा तुमचं पूर्ण फाटलंय. फाटली कपले फाटलेत कपले. कपडे हा मग फाटलेतच ना. हा मला कसं आहे आता मी ना सासरवाडी जाणार आहे. हा ती एक ड्रेस घेणार आहे. हा तुम्ही डेट घ्यायला चालले आणि का? मग मला एक सांगा तुमची तर कपडे दोघांची बी चांगली भारी भारी कपडे आहेत. आणि काय मग मॅचिंग हो. आणि काय मागत उगा आपल्या भिकाऱ्यावानी. भिकाऱ्याने हा? तिने तिच्या मैत्रिणी त्यांनी माझ्या मित्राला ते कपडे घातलेत. आता आमचे स्वतःचे नाही ते. काय आहे? आणि आपण धोंड्याला केलेले कपडे काय आणि ते केले? कपडे कुठे? ते कपडे विकून टाकले. हे कसलं जावं भेटलंय कपडे विकून नाही. टाकली. आपलं नशीब कसलं दोन्ही जावाई नसते भामटीच भेटले आपल्याला. भामटी नाही. इतकेच कुठं? भामट्याची बी पुढची आहेत. होय थातूबाई बघा ना त्या तोंडाकल बघा कसं हाय का हिच्याकल काही हाय नाकात नाही कानात नाही कधी लाटी बघितलं. माझी पण तीच परिस्थिती हे बघा जावई काय दाखवू तुम्हाला बघा त्यांची ड्रेस फाटलाय आणि हे बघा बघा दिसतंय का तुम्हाला? बघा बघा कशी बघ साडी फाटली माझी. तुझी आई का माझ्या डोल्यात नाही का थाली घालती का? काय म्हणते मग मी जावई हम्म. आम्हाला उशीर होतोय. आम्हाला आहे ना मला सासरवाडीला जायची थोडी गडबड आहे. तुम्हाला काय जायचं मग? हे कपडे बघत हो का तुम्ही कपडे घ्यायला चालले काय हा, तिकडे? नवीन ड्रेस येणार आणि आहे मला. आमचं काय होणार मग? आता तुमचं काय होणार? तुम्ही काय आली होती? आम्ही पण त्यासाठी हा गाडी घ्यायला गाडी तुमच्या तिकडे घ्यायची. तुमच्याकडून इकडे नाही चालली का 4 दिवसाला बोंबलत निघा आता गाडी लागत कपडे लागत. बरं आम्ही निघतो. मग आम्ही काय करतो? मग तुम्ही ना सांगा. खुरपा इथं हा येतो उद्या आम्ही माघारी. गालाला कुलूप नाही चावी तर द्या मी गालात बसतो आम्ही. चावी नाही आम्ही जाताना ना कुठेतरी ठेवून जाऊ. चावी द्या ना. नाही, गडबड आहे आम्हाला. यार, चल. आम्ही तर खुरपा आम्ही चावी बाजूला ठेवतो. दिदे येतो उद्या आम्ही माघारी. तुम्ही थांबा. हा चावी नाही येते आईने तुना लावला आपल्याला गेले ते. आता चल आपण तिथं बसू. चल अरे तुझ्या आईने चावी नाही दिली आता काय करायचं? कवल बसून लहान आपण इकलं. आता काय करायचं ते समजा ना. मग एक काम करू इकलं बसून लावू आपण. हा चालेल ना? हा अरे तुझ्या लक्षात आलं का? हा याच्यामुळे आपल्याला मामाने खडसवणी केलं माहिती आहे? म्हणजे हे इकडे आलं ना हा मामाला वाटलं हे जावयामुळे मला इज्जत नाही दिली. आले तुम्ही कधी अहो, आले ते पण? जाऊ दे, पण हे कधी आले? तुम्ही कधी आले? आम्ही कधीच आलोय मगाशीच. अयो मग तुम्हाला चावी दिली का घालाती? घराची चावी कशाची? थातूबाई म्हणजे नाहीच गेले म्हणायचं तुम्ही आहे ना. कस काय जाणार मामा? ह्या दारात बसून राहिले पण तुम्ही काय हल्ले नाही बुवा. ते तुमच्यावर दिवस ठेवलाय ना. नाही, चांगला जीव लावित. लय जीव- 4-2 दिवसाला जीव लावित म्हणजे अजून काय जीव लावला पाहिजे. हा काय राजा काय चाललंय? अरे काय सांगावं आज ह्यो की अजून 2-4 दिवस झाले नाही गेलेले लेखन जावाई. दोन्ही जावं इथंच. हा वा वा वा. त्याचं- ते काय झालं? आताच वाट लावली होती 2-4 दिवसापूर्वी तुला तर माहिती आहे ना. हा. मग हे आलेत का मग? शिव होय. हा. अरे, एकाला इथलं पाहिजे शीत का? जाईनात.
अरे मग आता धोंड्याचा महिना झालाय. संपला ना. संपलं ना बाबा, आता काय परत गोंड घालायला लावतो का मला यांना? अहो नाही नाही नाही, परत धोंडा नाही. आम्ही आपलं असंच आहे ना, म्हटलं जरा काही तिला आठवण जेवायला आली. जेवायला. आई बापाची आठवण आली म्हणून हा आलो हा, आम्ही. आठवण पण काय आली. काय जेवायचं होतं आई, ते तुम्हाला म्हणलं ना मगाशी, काय? मी म्हणलेलं कोंबडी करा, तर ते म्हणतात आमच्या इथं रोग आलाय. आलाय का? आला नाही का रोग आलाय? हा तिच्या आईला हा? एवढंच की. हा. अरे तुमच्या इथं आलाय पण माझ्या इथं नाही ना. माझ्याकडं पोल्ट्री फार्म आहे. अरे वा, आणि चांगलं काम झालं. कोंबड्या. आले चांगलं बेत झालं. मी काय कशी म्हणते? गालीत होतो आणि तू म्हणतो आता तू दोन तू जाणून यांना घाल. आता लेकी बाळी येत. हा टाइमवर आली बरं का. कसं आहे, तुम्हालाच आमची काळजी अण्णा. असू द्या हो. आता किती केलेत आपले लेखन जावे, यांच्याशिवाय कोण आहे आपल्याला? येतो घेऊन आणि मग आता काय यांच्याशिवाय कोण नाही म्हणल्यावर आता हे बी दान सुरू करू. मला वाटलं तू निदान तू तरी पिटाळून लावशील. तू तर तुझ्या घरची बी हल्ली निघाला. एक कोटा नाही बाबा, चल दे आता दोन. मग घाल तू जीव यांना. मग आता काय करतो? त्याची लई गिरावली होती मी. पण आता जाऊ दे. पण अण्णा मला सांगा, खरंच रोग आलाय का हे मुद्दाम सांगतायत आम्हाला? हे रोग बी काही आलेला नाही. हा? अरे माझ्या सगळ्या कोंबड्या जिथे आहेत मग म्या देतो की कोंबड. जाऊ दे, ते तुम्ही आले ते बरं झालं. अरे 2 कोंबड्या आणा. बरं मी काय म्हणतो ठालू भाऊ, तुम्ही का तुम्ही कधी आले? आम्ही मगाशीच आलो ना. तुम्ही कसं काय आले पण ती मला तुमच्या बी आधी हजर होते. हा आता म्हणजे आमच्या आधी यांनी नंबर लावलाय, मग आमचा कधी लागेल नंबर? हे काय आता दोघांचा नंबर 2 आणतो ना. बरं त्याचं नाही, तुमची मुलगी कपल्यामानी बोलली होती. 2? हा. फक्त 2? हा मग किती आणायचे? 2 पुरतील का? नाही होय पुरायचं? का? नाही, 2 दिन नाही. नाही 2 नाही 2 कशा पुरतील? मग किती काय याचं खरुड आणू का? एक आणा जास्त. आम्हा दोघांना अरे, एक बस झाली. अहो, इकडं बघा. यांच्याकडे बघा हात येतं. पुरी हो, तुम्हाला तरी लाजा वाटू द्या. अरे दोंड्यात या बापाला कपडे घालाय नाही राहिले. अहो, आम्ही अख्खे फाटलेत आणि आता म्हणती 2. अहो आम्ही 1 दिवसासाठी नाही आलो. आम्ही चांगले 2-3 दिवस राहणार आहे. हा बी मग तुझं बी मला वाटतं खरुड संपायच्या मापात दिसतंय. ही जात तुम्ही नाही आता. काय करायचं, पोटली फांबवल जायचं, तिकडून एक 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 घेऊन येत लायचं. कमी नाही पडलायचं, इकडं घेऊनच यायचं कंटिन्यू. आपण एक काम करू. तू यांची क्यू करायला निघालाय ना, ही क्यू घेतल्याशिवाय सोडित नाहीत बरं का. एक काम करू आपण. खोटं बोलत नाही. यांच्यासारखे बिनला जावं आहे ना, त्या गावात कोणाला नसते. मलाच भेटले तेवढी. बरं मामा, हा. बरं बरं चल का आणतो कोंबडा, देतो ना कोंबड्या आता. हो हा मग चल दे. हा. बरं आपण एक काम करू. त्यांना कोंबड्याचं बेत करूच तर आपण आहे ना कपड्याचं माप द्यायला जाऊ. हा चालेल ना, येऊ का मग तातूबाई? पण मामी, तुम्ही सासरवाडीला जाणार होते ना? मस्करी मस्करी केली मी, मस्करी. आणि अहो, मस्करी कर- वाटलंच होतं मला तू अशीच करणार. बाई, मग ते हार्ट अटॅक बी आलं ते आहेत का? हा का? चल तुला बाम लावून देते. चल चल घरात बाम लावून दे. चावी राहिली काय मामाकडे? नाही आहे माझ्याकडे. चला, चावी चला. त्यांच्याकडेच राहिली. चल. चावी देऊन जा.